शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आजचा दिवस जितका मोठा होता, भाषणं देखील तितकीच मोठी झाली आणि बाळाकडू संपूर्ण महाराष्ट्राला गेले दोन्ही भावांकडून। अतिशय आनंदाचा दिवस होता। ज्या पद्धतीने विंगेतनं एका बाजूने राज ठाकरे साहेब, दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे साहेब यांची एंट्री झाली, दोघांनी हस्त आंदोलन केलं। मला वाटतं संपूर्ण सभागृह एक वेगळी भावना तयार झालेली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात टीव्हीत मध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून बघणारा जो मराठी माणूस असेल त्याला अतिशय आनंद झाला असेल। आणि राज ठाकरे साहेब सुद्धा म्हणाले की जी वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती ती जी पुरी होऊ नाही शकली ती आज या सरकारने करून दाखवली। त्यामुळे कदाचित जर हिंदी सक्तीचा GR निघाला नसता तर कदाचित हा क्षण पाहायला मिळाला नसता। त्यामुळे हिंदी सक्तीच्या GRच्या विरोधात का असेना पण आज दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत। मराठी माणसाची ताकद ही परत एकदा रस्त्यावर दिसायची सुरुवात झालेली आहे। ही ताकद अशीच राहो आमची अशी अपेक्षा आहे। मी परत एकदा सांगतो, मी काय पक्षाचा प्रवक्ता नाही, मी काय आमदार म्हणून बोलत नाही, मी काय सचिव म्हणून बोलत नाही, तर एक मराठी प्रेमी शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे की आज जसे एकत्र आले तसेच पुढे देखील जर राहिले तर मुंबई महानगरपालिकाने सर्वच महानगरपालिका आणि पुढे जाऊन महाराष्ट्रावर सुद्धा एकच ब्रँड असेल, तो म्हणजे ठाकरे। दोन्ही ठाकरे बंधू आणि विशेष करून त्यांची पुढची पिढी अमित आणि आदित्य एकाच व्यासपीठावर एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले। हा क्षण सगळ्यांसाठी कसा होता? नाही, आनंदाचा क्षण होता ना। शेवटी कसं आहे की दोघांची ताकद मोठी आहे आणि ही ताकद दोघांनी आपापली फौज वेगवेगळी तयार केलेली इतके वर्ष। अनेक वेळेला आम्ही समोरासमोर सुद्धा आमच्या फौजा उभ्या ठाकलेल्या, अनेक वेळेला आपली ताकद आमची डिवाईड होऊन एकामेकांसमोर आमची शक्ती वापरली गेलेली। ही जर शक्ती एकत्र आली तर ही फार मोठी ताकद आहे, फार मोठी ताकद आहे। त्यामुळे ही ताकद एकत्र यावी, मराठी द्वेष्ट्यांच्या विरोधात एकत्र यावी अशी आमची अपेक्षा। मध्ये काय चर्चा आहे? तुम्ही युवकांचे नेते आहात, काय चर्चा सुरू झाली? नाही, युवकांमध्ये अतिशय आनंद आहे ना। शेवटी कसं आहे बघा की आज जो ट्रेनमध्ये प्रवास करणारा, धक्के खात प्रवास करणारा मराठी माणूस आहे, जो जॉबला जातो, कॉलेजला जातो, तो रोज अनुभव घेतो ना हिंदी सक्तीचा उद्या काय परिणाम होईल याचा प्रत्यय तो रोज घेतो। जो जॉबमध्ये जाऊन सुद्धा त्याला मराठी माणूस म्हणून तुला घर देणार नाही, बँकमध्ये पैसे आहेत पण कॉम्प्लेक्समध्ये सांगतात इधर सिर्फ गुजराती चलते, इथे मराठी माणसाला घर देणार नाही, नॉनव्हेज खातोस तर तुला घर देणार नाही, तेव्हा जी चीड निर्माण होते ना मराठी माणसामध्ये, ही चीड आज प्रत्येक घरामध्ये आहे ना। त्यामुळे तो देखील सुखावलेला असेल आणि शेवटी हा जर ब्रँड ठाकरे म्हणून एकत्र आम्ही उद्या उभे राहिलो, आता शेवटी निवडणुकीत काय होईल, आम्ही खरंच एकत्र येऊ की नाही हे काळ ठरवेल, हे नेते ठरवतील, पण जर एकत्र उभे राहिलो तर त्याचा प्रचंड मोठा फायदा होईल ना। पण आधी शिवसेना खळखटा करायची, आता सोबत मनसे पण आहे, म्हणजे डबल खळखटा होणार। एक कुठेतरी आशादायी वातावरण म्हणावं की दहशत जरब बसेल जे कोणी महाराष्ट्रद्रोही आहेत किंवा महाराष्ट्रावर अतिक्रमण करू पाहतात त्यांच्यावर। नाही बघा ना, अख्खं बॉलिवूड मुंबईमध्ये, शेअर बाजार मुंबईमध्ये, सगळ्यात मोठे इंडस्ट्रियलिस्ट सगळे मुंबईत राहतात, अनेक त्यातले अमराठी आहेत, ते येतात इकडे व्यवसाय करतात, पैसे कमवतात, आपल्याला कुठे आपत्ती आहे। पण जर तुम्ही बाहेरनं कुठनं येणार आणि मराठी माणसावर वाकड्या नजरेने पाहणार तर मग शिवसेना स्टाईल तुम्हाला तसं सामोरं जावंच लागेल ना। तुम्ही मराठी माणसाचा मान राखा, मराठी भाषेचा मान राखा, कोणाला काही आपत्ती नाही आहे। तुम्ही वेडं वाकडं काहीतरी ट्विटरवर टाकणार ना, ह्याच्यावर टाकणार, मग कानफडत बसणारच ना। उद्धव ठाकरे म्हणाले की एकत्र आलोय, एकत्र राहायला, याचा नेमका राजकीय अर्थ काढता येईल आता या क्षणाला? नक्कीच ना। आता शेवटी 4 महिन्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे। गेल्या महिन्याभरात आमच्या अनेक नेत्यांच्या देखील बैठका झाल्या, आपापसात बैठका झाल्या, काही उघड झाल्या, काही छुप्या झाल्या, सगळे पॉझिटिव्ह आहेत। आता आमची हीच अशी अपेक्षा आहे की हे लवकरात लवकर व्हावं। याला सुद्धा मारहाण झालेली आहे, त्याचं दुकान फोडण्यात आलेलं आहे, ऑफिस फोडण्यात आलं आहे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून। या आंदोलनामध्ये शिवसेनेचा देखील तितकाच सक्रिय सहभाग भविष्यात दिसेल ना, का नाही दिसणार? आज तो केडियाबद्दल तर मला वाटतं उद्धव ठाकरे साहेबांनीच भाष्य केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही काही जर म्हणाल मराठी शिकणारच नाही ना, अमुकच नाही ना, तमुक नाही, तर थोडी कोण सहन करणार आहे? तुम्ही करा ना, तुमचा व्यवसाय करा, आम्हाला काही आपत्ती नाही आहे। व्यवसाय करता करता मराठी माणसाचा अपमान कोणी तुम्हाला करायला सांगितलंय? तुम्ही तुमच्या भाषेत बोला, जेवढं जमतं तेवढं मराठी बोला। आमचा विरोध हा हिंदी सक्तीला आहे, आमचा हिंदीला विरोध नाही। आम्ही पण हिंदी बोलतो ना, आता तुमच्या बरोबर आता हे आपलं TV9 भारतवर्ष हिंदी चॅनल आहे, त्यांच्याशी आम्ही हिंदीत बोलू, आम्हाला काही हरकत नाही आहे। पण जोर जबरदस्तीने तुम्ही मराठी सक्ती असताना नाही आता हिंदी पण शिकाच, सगळं हिंदीतच, मराठी शिकणारच नाही, असं कराल तर तुम्हाला शिवसेना स्टाईलला सामोरं आलं। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर शिवसेना स्टाईलनं उत्तर मिळेल जर बळजबरी केली तर, असं म्हणतायत वरुण सरदेसाई। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव